सो गाईज, हे आहे आपलं सेशन नंबर 15 म्हणजेच डे नंबर 15. तर याच्यामध्ये जो टॉपिक आपल्याला शिकायचा आहे ते मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. तो टॉपिक आहे फंक्शन नावाचा एक टॉपिक असतो. आता नेमकं हा वापरायचा कसा टॉपिक, त्यानंतर सगळ्यात आधी अशी गोष्ट आहे की हा टॉपिक खूप लोकांना अवघड वाटतो. तर आपल्याला काय करायचं, एकदम बेसिकमध्ये जायचं आहे आणि बघायचं की या टॉपिकची आपल्याला गरज का पडली. त्याच्यानंतर आपण जाणार की फंक्शन कसं आपण लिहायचं आणि सगळ्यात शेवटी एक आपला आज आपण कोडिंग केली नाही केली त्याच्याकडे लक्ष देऊ नका, पण ॲटलिस्ट हा टॉपिक आहे आणि या टॉपिक रिलेटेड काय काय गोष्टी याला लागतात, एखाद्या फंक्शनला लागतात, हे आपल्याला बघायचं आहे. सो आता मला सांगा, ओके, आपल्याकडे एक डिव्हाइस आहे. फॉर एक्झाम्पल दिस इज अ डिव्हाइस. या डिव्हाइसला आपण काय बोलतो, कॅल्क्युलेटर सांगतो. ओके, दिस इज अ डिव्हाइस. डिव्हाइस असं असतं डिव्हाइस. ओके, सो दिस इज डिव्हाइस. या डिव्हाइसला म्हणतो कॅल्क्युलेटर. आणि कॅल्क्युलेटरकडून तुम्हाला फॉर एक्झाम्पल काय करायचं, तुम्हाला आता ॲडिशन करायची आहे. सो फॉर ॲडिशन आला 2 नंबरची ॲडिशन करायची तुम्हाला. सो दिस इज युअर कॅल्क्युलेटर. सो कॅल्क्युलेटरला तुम्हाला काय द्यावं लागतं, मला हा प्रश्न विचारायचा तुम्हाला, चॅटमध्ये मला सांगायचं. चला, कॅल्क्युलेटर करून जर तुम्हाला 2 नंबरची ॲडिशन करून घ्यायची असेल तर त्या कॅल्क्युलेटरला आपण काय प्रोव्हाइड करतो. चलो, काय प्रोव्हाइड करतो, इनपुट प्रोव्हाइड करतो. व्हेरी गुड. काय असणार आहे ते इनपुट, काय इनपुट असणार आहे ते, नंबर्स. ओके, व्हेरी गुड, नंबर्स. किती नंबर्स, 2 नंबर्स प्रोव्हाइड करायचे मला. हे झालं त्याचं इनपुट. आणि आता ज्या वेळेस हे कॅल्क्युलेटर आहे, दिस इज अ डिव्हाइस, ओके, किंवा यालाच आपण टूल असं म्हणूया. ज्या वेळेस हे कॅल्क्युलेशन करणार आहे आणि तुम्हाला काय भेटणार, मग चला चॅटमध्ये सांगायचं प्रत्येकाने. सिम्पल आहे एकदम. कॅल्क्युलेटरला इनपुट दिले तुम्ही 2 नंबर्स, तुम्हाला काय भेटणार ॲज अ आउटपुट. काय असतं ते आउटपुट, आउटपुट काय असणार आहे, आउटपुट असणार आहे ॲडिशन. खूप सिम्पल, व्हेरी नाईस. आउटपुट असणार आहे आपलं ॲडिशन. सो आता एक गोष्ट आपल्याला समजली की कुठलंही डिव्हाइस असू द्या, जे आपल्याला काहीतरी कॅल्क्युलेशन करून देणार आहे, काहीतरी काम करून देणार आहे, त्याला 2 गोष्टी त्याच्या इम्पॉर्टंट आहेत. एक तर त्याचं झालं इनपुट आणि एक झालं आउटपुट. मग तसंच आपण काय करतो, आपल्याकडे प्रोग्रामिंगमध्ये पण टूल्स आहेत. इकडे बघा, प्रोग्रॅमिंग, प्रोग्रॅमिंग टूल्स. बरं, मग आता जर मी असं एखादं टूल क्रिएट केलं, ओके, फॉर एक्झाम्पल क्रिएटेड अ टूल फॉर ॲडिशन. बरं, ॲडिशन करण्यासाठी मी एक टूल तयार केला. आता मला असं काही नाही आहे की त्याच्यामध्ये बाकीच्या पण गोष्टी झाल्या पाहिजे, नाही, मला स्पेसिफिक फक्त ॲडिशनसाठीच मला लागतं आहे, ॲडिशन ओनली. ओके, ॲडिशनसाठीच फक्त आणि फक्त मला एक टूल क्रिएट करायचं आहे. मग समजा असं की हे झालं तुमचं टूल. दिस इज अ टूल, टूल फॉर ॲडिशन असं आपण याला म्हणूया. मग आता याचं काम काय असणार आहे, या टूलचं काम काय असणार आहे, टू ॲड 2 नंबर्स. ओके, ॲड 2 नंबर्स. फॉर एक्झाम्पल मी जर याला असा नंबर दिला 2,3 दिला, तर हा काय करेल, 2 + 3 करेल आणि मला 5 देऊन टाकेल. सो हे झाला, हा पार्ट झाला तुमचा इनपुटचा पार्ट. दिस इज युअर इनपुट पार्ट. आणि हा झाला आपला आउटपुटचा पार्ट. दिस इज आउटपुट. खूप सिम्पल. नाऊ आपल्याला एक गोष्ट समजून घ्यायची आहे की जर मी याला वेगळं इनपुट दिलं काहीतरी, आधी 2 आणि 3 दिले, मग त्याने काय केलं, 2 आणि 3ची ॲडिशन केली आणि मग मला 5 दिला. आता मला वाटलं की याला काहीतरी मला वेगळं इनपुट द्यायचं आहे. इनपुट मी त्याला असं देतो 5 आणि 3 असं इनपुट दिलं, मग काय होणार, 5 + 3 = 8. इट इज अगेन आउटपुट झालं हे. आता मला असं वाटलं की नाही, अजून थोडंसं वेगळं याला काहीतरी द्यायचं. फॉर एक्झाम्पल 10 आणि 5 दिलं मी याला, काय करणार मग हा, 10 + 5 आणि मग मला 15 असं भेटणार. म्हणजे मला एक गोष्ट समजली की हा जो काही टूल आहे, त्या टूलला ज्या पण गोष्टी आपण ॲज अ इनपुट प्रोव्हाइड करणार, त्याची तो ॲडिशन करतोय. ओके, ॲडिशन करतोय. मग या टूलचा जो काही कोड आहे तो आपल्याला इकडे लिहायचा. हा बॉक्स इकडे लिहिला मी. ओके, काय करतोय हा जस्ट फॉर एक्झाम्पल आपण असं करूया, 2 नंबर्स, एक नंबर आपण ठेवला ए मध्ये, ए या बॉक्समध्ये आहे, आणि दुसरा नंबर आहे बी या बॉक्समध्ये. सो हा काय करतोय, ए + बी करतोय आणि आपल्याला जी काय ॲडिशन आहे ती देऊन टाकतोय परत एकदा. सिम्पल, हे त्याचं काम आहे. आणि जे 2 नंबर्स आपण त्याला पाठवतोय, हे झाले ते 2 नंबर्स. ओके, नंबर 1, नंबर 2, हे झालं इनपुट. हे आपण जनरलाइज केलं. आता कशावरून ठरवलं मी हे सगळं वरती इथे बघा, 2 + 3 जे पण 2 नंबर्स पाठवतोय त्यांची ॲडिशन करून पुढे पाठवतोय हा टूल आपल्याला. बरं बरं, ठीक आहे, हे आहे. मग आता एक सिम्पल गोष्ट मला तुम्हाला विचारायची, चॅटमध्ये मला क्विकली सांगायचं, अजिबात टाइमपास न करता, की जर आपल्या टूलला
दोन नंबर्स लागतायत आणि त्या नंबर्सचा वापर करून तो ॲडिशन करतोय. मला सगळं ॲडिशन कोण करणार आहे? आपल्या टोटल तुमच्याकडे जो काही कम्प्युटर आहे किंवा पूर्ण सिस्टीम आहे, त्याच्यामध्ये ॲडिशन कोण करणार आहे? ॲडिशन इज परफॉर्म्ड बाय कोणतं कंपोनंट आहे? कोण करतं ॲडिशन? तुमच्या टोटल कम्प्युटरचा हार्ट कोण असतो? ओके, सो ॲडिशन परफॉर्म्ड बाय कोण आहे? CPU, त्यामध्ये ALU. ओके, परफेक्ट. आणि 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 आपण एक गोष्ट शिकलो आधीच, की या CPUला किंवा ALUला जो काही डेटा लागतोय, हा डेटा कुठून भेटतो आपल्याला? चला, डेटा फ्रॉम, कुठून भेटतो डेटा? कुठे ठेवला असतो हा सगळा डेटा? रॅममध्ये ठेवलेला असतो. परफेक्ट. मग आता रॅममध्ये जर डेटा ठेवायचा असेल आपल्याला, मग आपण काय करतो रे आपण? फॉर एक्झाम्पल दिस इज अ रॅम, RAM. रॅममध्ये काय करणार? सिम्पली डेटा ठेवून द्यायचा, कोणता तरी असेल व्हॉटएव्हर. हा एक डेटा. ओके, आणि याला काय करतो आपण? रेफरन्स काहीतरी देऊन टाकतो, A किंवा B. मग हे झाले तेच आपले रेफरन्सेस. म्हणजे आपला जो काय ॲड नावाचा टूल आहे, हा टूल डेटा कुठून वापरणार? हा डेटा वापरणार रॅममधून. पण या ठिकाणी जर तुम्हाला डेटा किंवा ठेवायचा असेल, तर आधी आपल्याला काय करावं लागेल रे? डेटा आपल्याकडे पाहिजे ना ती, किंवा युजरकडून घ्या तुम्ही. सिंपल गोष्ट आहे. थोडंसं अजिबात कन्फ्यूज होऊ नका. काय करायचं आहे? रॅममध्ये डेटा ठेवायचा A आणि B या लोकेशनला. ओके, परफेक्ट. इथपर्यंत समजलं मला. पण यासाठी आपल्याकडे डेटा पाहिजे ना. हा नंबर 1 झालं, नंबर 2. हे नंबर्स आणायचे कुठून? 2 ऑप्शन आहे. एक तर तुम्ही युजरकडून घ्या किंवा तुम्ही स्वतः तिकडे टाकून द्या. मी आता काय करतोय? स्वतः इकडे नंबर्स टाकतो. फॉर एक्झाम्पल मी इथे टाकलं, नंबर 1 मध्ये मी टाकला 10, नंबर 2 मध्ये मी टाकला 20. बरं. मग आता आपण तर नंबर 1 मध्ये टाकलाय 10, नंबर 2 मध्ये टाकलाय 20. मग हे आपल्या ॲडपर्यंत कसं पोहोचवायचं? हा सगळ्यात मोठा टास्क आहे आपला. काय? हा सगळ्यात मोठा टास्क आहे आपला. मग आपण काय करतो रे? आता बघा, तुमचा फ्रेंड आहे फॉर एक्झाम्पल. तुमच्या फ्रेंडकडे तुमचं काहीतरी काम आहे, ओके, आणि तो दूर आहे तुमच्यापासून थोडासा. तुम्ही काय करणार? चला, ऑप्शन्स काय काय तुमच्याकडे? जर तुमच्या फ्रेंडला तुम्हाला काहीतरी पाठवायचं आहे किंवा त्याच्याशी बोलायचं आहे तुम्हाला आणि तो तुमच्यापासून थोडासा दूर आहे, तर आपल्याकडे ऑप्शन्स काय काय आहे? चलो, दिस इज यू अँड दिस इज युअर फ्रेंड. ओके, हाऊ टू कम्युनिकेट. ऑप्शन्स काय 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 करू शकतो मी? कॉल करणार, त्यानंतर काय करणार? DM करणार, देन काय करणार अजून? म्हणजे या सगळ्याचं काय आहे? इन्फॉर्मेशन पास करणार तुमच्या फ्रेंडपर्यंत. ओके, परफेक्ट. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग वॉट एव्हर काय असेल ते. ओके, इकडे मी VC करतो. सिम्पल. मग आता हीच गोष्ट आपल्याला इथे करायची आहे. म्हणजे कसं? आपलं ॲड टूल इथे आहे. दिस इज ॲड टूल. ह्या ॲड टूलमध्ये आपल्याकडे जागा आहे. कोणती? A नावाची जागा आहे आणि B नावाची जागा आहे. आणि आपण इथे आहे. आपल्याकडे कोण आहेत? आपल्याकडे नंबर 1 आहे ज्यामध्ये 10 आहे. आपल्याकडे नंबर 2 आहे ज्यामध्ये 20 आहे. मग काय करावं लागणार आपल्याला? आपल्याला कोणाला कॉल करावं लागणार? चला सांगायचं चॅटमध्ये, होम टू कॉल. कोणाला कॉल करायचा आपण? चला पटापट सांगा. कोणाला कॉल करावा लागणार मग आपल्याला? आणि डेटा पाठवायचा. आपल्याला कॉल करावा लागणार या ॲड टूलला. सिम्पल आहे ना? किती सिम्पल आहे. जसं आपण आपल्या फ्रेंडला कॉल करतो आणि त्याच्यासोबत आपली इन्फॉर्मेशन एक्सचेंज करतो किंवा त्याला पाठवतो, तसंच आपल्याला काय करायचं? इथे कॉल करायचा ॲड नावाच्या टूलला आणि त्याला इन्फॉर्मेशन पाठवून द्यायची. मग बरं झालं, 10 आणि 20 तुम्ही काय केले? बॉक्समध्ये पॅक केले आणि हे दिले पाठवून तुमच्या ॲड टूल. ॲड टूल काय करेल? हा 10 इकडे टाकून देईल A बॉक्समध्ये आणि B 20 टाकून देईल. आणि त्याचं काम काय? त्याचं काम ॲडिशनल असं आहे की त्याला A+B करायचं आहे. A+B म्हणजे काय? 10 + 20. तुम्हाला 30 आउटपुट भेटून जाईल. आणि हे 30 आउटपुट परत काय होणार? बॅक टू युजर. ओके, इकडे टू टूल. आपण टूलला डेटा पाठवला आणि टूलने ॲडिशन करून वॉटेवर काय त्याचं ऑपरेशन असेल ते. असं काही नाही आहे की टूलचं काम हे कायम ॲडिशनचं असतं. मला सध्याला त्याच्याकडून ॲडिशन करून घ्यायची आहे, म्हणून मी त्या पद्धतीने इकडे लिहिलं आहे की A+B करायचा. तुम्हाला वाटेल तुम्ही तसा चेंज यामध्ये करू शकता आणि त्यामुळे आपल्याला एक आउटपुट भेटणार आहे. ते आउटपुट असणार आहे 30
डिपेंड्स की तुम्ही काय त्याला पाठवताय. आणि मग तुम्हाला ते परत भेटून जाईल आणि तुम्ही त्याला स्टोअर करा किंवा तुम्हाला काय करायचं ते करा. ओके. मला हे सांगा चॅटमध्ये एकदम काय परफेक्टली परफेक्टली नाही, क्विकली सांगायचं आहे की तुम्हाला हा फ्लो समजला आहे का? की आपण जर एखादं टूल क्रिएट केलं, त्या टूलला डेटा लागतो. का लागतो डेटा? कारण तुम्हाला जर ऑपरेशन करायचं असेल मित्रांनो, तर सिम्पली एक गोष्ट तुम्हाला करावी लागते की तुम्हाला रॅममधून डेटा उचलावा लागतो आणि रॅममधून जर तुम्हाला डेटा उचलायचा असेल, सो इन दॅट केस आपल्याला तो स्टोअर करावा लागेल कुठेतरी, म्हणजेच रॅममध्ये स्टोअर करावा लागतो. आणि त्याला पाठवायचा कसा मग? तर कॉल करा सिम्पली. ते कसं करायचं, काय करायचं मी तुम्हाला सांगेल. पण एवढा फ्लो तुम्हाला जर क्लिअर असेल तर चॅटमध्ये पटापट सांगायचं की क्लिअर आहे असं. चलो एव्हरीवन. चलो 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 चलो. ओके क्लिअर. परफेक्ट. क्लिअर फॉर ऑल. रोहन असं सांगतो, सगळ्यांच्या वतीने सांगतो का क्लिअर आहे? ठीक आहे. चला, इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना. आता थोडंसं याची बॅक स्टोरी जाऊया किंवा याला आपण कसं डिफाईन करता येईल प्रोग्रामिंगमध्ये किंवा काय याला एखादी टर्म आपल्याला देता येईल की नाही ते आपल्याला बघायचं आहे. सो आत्तापर्यंत मी काय म्हणत आलो की हे आपलं टूल आहे. आपण एखाद्या टूलने काय काय केलं आपण ते बघूयात. चला, टूलच्या मदतीने आपण आपल्याला काय काय इकडे फायदा झाला. ओके. ॲडव्हान्टेजेस ऑफ युझिंग टूल. काय पहिलं ॲडव्हान्टेज काय झालं बघा. मला सांगा एकदम सिम्पल. आता जर आपल्याला 2 आणि 3ची ॲडिशन करून घ्यायची होती, आपण एकच टूल वापरलं. आपल्याला इकडे वरती जा अजून 5 आणि 3ची ॲडिशन करून घ्यायची होती, मी एकच टूल वापरलं. मला 10 आणि 5ची ॲडिशन करून घ्यायची असेल, मी एकच टूल वापरलं वापरलं म्हणजेच इथे आपला जो काही कोड रिपिटिशन आहे ते वाचलं. आपण कोड रियूज करायला शिकलेलो आहे. ओके. कोड रियूज करायचं कसं शिकलो? इथे एक टूल लिहायचं आणि परत 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 त्याला वापरायचं. प्रत्येकासाठी वेगवेगळे कोड लिहिण्याची गरज आहे का? नाही. 2 आणि 3, 2 आणि 3 ॲड करण्यासाठी वेगळा कोड लिहिण्याची गरज आहे का? नाही आहे. 5 आणि 3साठी नाही आहे. 10 आणि 5साठी नाही. एकच जेनेरिक किंवा आपण टेम्पलेट क्रिएट करून ठेवणार की याचा मला वापर करायचा आहे कुठल्याही एडिशनसाठी. आणि मग तुम्ही त्याला नंबर ऑफ इनपुट्स द्या, कितीही इनपुट्स द्या, काही फरक पडत नाही. म्हणजे इथे आपण काय करणार? कोड रियूज करणार. बघा, हे सगळ्यात मोठं बेनिफिट आहे. कोड रियूज तुम्हाला करायचा आहे. त्याच्यानंतर आता तुम्हाला फॉर एक्झाम्पल 10 डिफरंट ऑपरेशन करायचे आहेत. ओके. 10 डिफरंट ऑपरेशन्स इफ यू वॉन्ट टू परफॉर्म. मग त्यासाठी मी जर एकच कोड लिहिला, काय मी जर एकच कोड लिहिला फॉर एक्झाम्पल, आता तुम्हाला मी तोटे सांगतो. आता चला, आपल्याला 10 ऑपरेशन करायचे. ओके. दिस इज 10 ऑप्स. मग 10 ऑपरेशन करण्यासाठी मी जर एकच टूल लिहिलं, वन टूल किंवा एक कोड लिहिला फक्त मी सिम्पल, आणि यामध्ये लाईन्स किती आहेत फॉर एक्झाम्पल इकडे बघा, खूप साऱ्या 300 लाईन्सचा कोड आहे यामध्ये आपल्याकडे, टोटल 300 लाईन्स. मग आता जर मला या 10 ऑपरेशनपैकी मला 2च ऑपरेशन करायचे, मग मी हा एवढा सगळा कोड वापरणार का रे परत परत? असं नाही करत ना आपण, बरोबर आहे. आपल्याला जर बाजारामध्ये गेलो आपण, ओके, आणि आपल्याला फक्त काय पाहिजे? बटाटे पाहिजे आणि कांदेच पाहिजे. मग यासाठी आपण सगळे दुकानं सापडत बसतो का? नाही. आपल्याला माहीत असतं किंवा आपल्याला डोक्यात फिट आहे की आपल्याला काय काय घ्यायचं, आपल्याकडे लिस्ट असते आणि तेवढ्याच गोष्टी आपण फक्त घेतो. म्हणजे तसंच जर मी एखाद्या फाईलमध्ये भला मोठा कोड लिहिला आणि त्या कोडमध्ये 10 टाईपचे ऑपरेशन्स आहेत, वेगवेगळे ऑपरेशन्स, त्यापैकी मला फक्त 2च ऑपरेशन करायचे, मग मी एवढा सगळा कोड यूज करून किंवा रन करून काय फायदा आहे का? आपला त्यामध्ये टाइमपास होणार आहे आणि बळच आपल्या सीपीयूचा पण टाइमपास होईल, सीपीयूची पण एनर्जी खर्च होईल, सीपीयूचा पण टाइम तिकडे जाणार आहे. मग असं करण्याच्या ऐवजी जर आपण काय केलं, सेपरेट टूल्स जर आपण क्रिएट केले, ओके, प्रत्येक छोट्या छोट्या ऑपरेशनसाठी जर मी सेपरेट टूल्स इकडे क्रिएट केले, तर यामध्ये आपल्याला काय भेटणार आहे? यामध्ये आपल्याला सेपरेशन एक महत्त्वाची कॉन्सेप्ट आहे ती भेटेल. यालाच आपण मॉड्युलॅरिटी असं म्हणतो. ओके. सो दिस इज मॉड्युलॅरिटी. ओके. म्हणजेच काय रे? डिफरंट इकडे लिहितो मी. म्हणजे काय करायचं आहे? प्रत्येक छोट्या छोट्या कामासाठी आपल्याला सेपरेट टूल क्रिएट करायचं. ओके. सो डिफरंट टूल्स, डबल डी काय येतोय? डिफरंट टूल्स फॉर डिफरंट स्मॉल ऑपरेशन्स. ओपीएस, ऑप्स म्हणजे काय? ऑपरेशन असं समजून घ्या. म्हणजे कसं, आता कॅल्क्युलेटर फॉर एक्झाम्पल क्रिएट केलं मी. ओके. कॅल्क्युलेटर. मग कॅल्क्युलेटरमध्ये तुम्ही काय करू शकता? एक माझ्याकडे ॲड नावाचं टूल असणार आहे. ओके. जे माझी ॲडिशन करेल.
नंतर सबट्रॅक्शन नावाचं टूल असणार आहे माझ्याकडे, मल्टिप्लिकेशन नावाचं टूल असणार आहे माझ्याकडे, आणि डिवाइड नावाचं टूल असणार आहे माझ्याकडे. म्हणजे आता उद्या जाऊन जर मला फक्त मल्टिप्लिकेशन करायची झाली तर मी काय करणार, फक्त इथे जाणार आणि याला कॉल करणार, आणि बाबा हे जर माझे 2 नंबर्स आणि यांची काय करतो मल्टिप्लिकेशन मला करून दे. हा मल्टिप्लिकेशन करेल आणि मला आउटपुट देऊन टाकेल. उद्या मला असं वाटली नाही मला थोडीशी सबट्रॅक्शन करायची, मग मी जाणार याच्याकडे, याला कॉल करणार, याला सांगणार की 3 आणि 2ची सबट्रॅक्शन कर, तो मला आन्सर देऊन टाकेल 1. सिम्पल. म्हणजे याने आपले किती गोष्टी सिम्पल झाल्या आणि सॉर्टेड झाल्या. बघा काय झालं, पहिलं तर आपला कोड आपल्याला रियूज करता आला, आपलं कोड रिपिटेशन वाचलंय. इथे एक महत्त्वाचा पॉईंट आहे. ओके, वी हॅव सेव्ड कोड रिपिटेशन. ओके, कोड रिपीट करायच्या गोष्टी आपण इकडे कम्प्लिटली वाचवलेल्या आहेत. सो आता हे तर छोट्या छोट्या गोष्टी झाल्या. नाव आता आपल्याला जायचं आणि बघायचं की आत्तापर्यंत आपण ज्या गोष्टीला टूल 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 असं कन्सिडर करत होतो, तर इथून पुढे या गोष्टीला टूल म्हणायचं नाही, याला फक्त फंक्शन म्हणायचं. बस. म्हणजे फंक्शन आधीपासून आपल्याला माहीत होतं की या टाईपचं किंवा अशा अशा गोष्टीला आपण फंक्शन म्हणतो, पण आपण त्याला टूल म्हणत आलो. आता जर तुम्हाला वाटत असेल की आपण कोणते कोणते टूल याआधी बघितले, तर चला इकडे आपण एक पहिलं टूल बघितलं, त्याचं नाव होतं प्रिंट नावाचं टूल. याचं काम काय, काय काम आहे याचं, टू प्रिंट समथिंग. ओके, टू प्रिंट समथिंग, याचं काहीतरी काम आहे ना, प्रत्येक टूलचं काहीतरी काम असतं. मग आता मला सांगा की जर तुम्हाला तुमचं नाव प्रिंट करायचं आहे तर तुम्ही असं करणार, कसं, प्रिंट आणि SAM फॉर एक्झाम्पल. तुम्हाला काय करायचं की तुम्हाला एखादा ॲडिशन करायची फॉर एक्झाम्पल आणि दाखवायची, मग तुम्ही कसं करत होते, A+B करत होते, झाली तुमची ॲडिशन. तुम्हाला डायरेक्टली एखादा नंबर प्रिंट करायचा आहे, इथे बघा, प्रत्येक गोष्ट प्रिंट करण्यासाठी मी एकच टूल वापरतोय. ओके, एकच टूल वापरतोय, ओनली वन टूल. म्हणजे काय होतं इथे, माझा कोड जो काय रिपीट आता फॉर एक्झाम्पल ही स्ट्रिंग आहे, स्ट्रिंग प्रिंट करण्यासाठी मी एखादे वेगळं टूल वापरतोय का, नाही वापरते. मी सेम टूल यूज करतोय. इथे काय हे झालं व्हेरिएबल्स. सो व्हेरिएबल्सचा डेटा प्रिंट करण्यासाठी किंवा ॲडिशन करण्यासाठी, कुठलीही गोष्ट करण्यासाठी मी वेगळं टूल वापरतोय का, नाही वापरते. मी सेम टूल यूज करतोय. नंबर प्रिंट करण्यासाठी, नॉर्मल नंबर आहे आपला, हा नंबर प्रिंट करण्यासाठी मी वेगळं टूल वापरतोय का, नाही वापरत आहे. मी सेम टूल यूज करतोय. म्हणजेच कोडचं रिपिटेशन आहे, हे मी वाचवतोय, कोड रियूज मी करतोय. ओके, हे माझ्याकडे पहिली गोष्ट आली. आणि प्रिंट करण्यासाठी एक टूल आपल्याकडे भेटलेला आहे, त्याला आपण बोलायचं प्रिंट असं टूल म्हणायचं. सो इथून पुढे काय समजायचं, हा प्रिंट दिस इज अ फंक्शन. काय समजायचं याला, हा फंक्शन आहे. बघा फंक्शन आपण ऑलरेडी यूज करत होतो. फंक्शन एक अशी गोष्ट असते की जी आपल्यासाठी काहीतरी टास्क परफॉर्म करते. ओके, डेफिनेशन वगैरे बघूया सगळ्या गोष्टी आपण. जस्ट एक लेमन टर्म समजून घ्या की फंक्शन काय असतं नेमकं. फंक्शन काही नसतं, एक असं कोड असतो, असा कोड की जो आपण सारखा सारखा वापरू शकतो आणि याचा असा वापर करून आपण काहीतरी टास्क कंप्लीट करतो. दॅट्स इट, एवढंच. यालाच म्हणायचं फंक्शन. डेफिनेशन मी तुम्हाला सांगेलच थोड्या वेळाने. अजून एक टूल आपण बघितलं होतं इनपुट घेण्यासाठी, सेकंड टूल इनपुट. ओके, इनपुट नावाचं टूल आपण बघितलं. याचं काम काय आहे, टू टेक ओके इनपुट फ्रॉम युजरकडून इनपुट घेण्यासाठी याचा आपण यूज करत होतो. आणि याचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगितलं आहे मी. हा काय करतो, जे पण इनपुट याला भेटेल ते ॲज अ स्ट्रिंग तो घेणार, बस एवढंच करत होतो. ओके, सो डिफॉल्ट ॲज अ स्ट्रिंग. आणि मग नंतर तुम्ही याला कन्वर्ट करा, काय करायचं ते करा, इट डिपेंड्स ऑन यू. सो हा एक टूल आपण बघितलेला आहे. त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला काय करायचं, आपल्याला कन्वर्ट करायचं आहे इंटिजरमध्ये, एखादी स्ट्रिंग कन्वर्ट करायची, व्हॉट कन्वर्ट करायचं आहे. अजून एक आपण टूल वापरलेला आहे, त्याचं नाव आहे इंट. असं आपण केलं होतं बघा. इंट कसं केलं होतं आपण, इंट, आणि जर तुम्ही असं केलं 5 केलं तर याला काय करेल, तो कन्वर्ट करेल 5 मध्ये. ही झाली तुमची स्ट्रिंग. ओके, आणि कन्वर्ट करून हा तुम्हाला भेटला तुमचा इंटिजर. ओके, तर हा नॉर्मल तुमचा एक टूल आहे, इंट नावाचं टूल आहे. त्यानंतर आपल्याकडे फ्लोट नावाचा पण टूल आहे. ओके, दिस इज फ्लोट नावाचं टूल. हा काय करतो, कन्वर्ट इंटू फ्लोट. याचं काम आहे फ्लोटमध्ये कन्वर्ट करायचं. त्यानंतर अजून एक टूल आपण बघितला होता, नकळत तुम्हाला समजलं असेल. आपल्या जर कुठल्याही जो डेटा असेल याचा टाईप जर मला चेक करायचा आहे ना, तर असा एक टूल होता आपल्याकडे, टाईप. ओके, टाईप नावाचं टूल. याचं काम काय आहे, टू चेक टाईप ऑफ डेटा. डेटाचा टाईप चेक करायचं असेल तर याला यूज करायचं. आपण कसं यूज करायचं बघा, इकडे जर मी लिहिलं टाईप आणि इकडे 5 केला तर 5चा टाईप काय आहे, इंटिजर, तो आपल्याला सांगून देईल. जर मी इकडे टाईपचा वापर केला आणि याला सांगितलं 5 असा, तर हा सांगेल की हा स्ट्रिंग आहे बाबा आता.
ओके, दिस इज स्ट्रिंग. तर मी असं केलं टाईप आणि इकडे टाकलं फॉर एक्झाम्पल ट्रू असं केलं, तर हा सांगेल की दिस इज बुलियन. एवढं सिम्पल आहे. म्हणजे आपल्या डोक्यात एक आत्ता गोष्ट फिट झाली पाहिजे की जे पण आपण टूल याच्या आधी यूज करत होतो किंवा ज्या पण गोष्टींना मी टूल असं म्हणत होतो याच्या आधी, या सगळ्या गोष्टींना प्रोग्रॅमिंगमध्ये फंक्शन असं म्हणतात. बस, बाकी काही नाही. तुमच्या घरातलं पण एखादं टूल असेल, फॉर एक्झाम्पल ड्रिलिंग मशीन असेल, सीझर्स असतील, त्यानंतर लाईट असेल, टॉर्च असेल, हे सगळे टूल्स आहेत आणि हे सगळे फंक्शन्स आहेत. का फंक्शन्स आहेत? कारण त्या प्रत्येक टूलचा, प्रत्येक डिव्हाइसचा काहीतरी स्पेसिफिक मिनिंग आहे आणि त्याचं काहीतरी स्पेसिफिक काम आहे, टास्क त्याला दिलेला असतो. ओके, सो या सगळ्या गोष्टी आजपासून काय म्हणायचं, तुम्ही फंक्शन असं म्हणायचं. मी इकडे लिहितो, दिस इज व्हेरी सिम्पल. सो ऑल द टूल्स, ओके, सो ऑल these tools are called as functions. या सगळ्या टूल्सला आपण फंक्शन्स असं म्हणतो इन प्रोग्रॅमिंग. आता तेव्हा मी तुम्हाला शिकवलेलं नव्हतं ना हे फंक्शन्स काय असं. सो दॅट्स वाय मी याला टूल असं कन्सिडर करत होतो, सो दॅट जे काही नॉन प्रोग्रॅमिंग बॅकग्राऊंडमधून येणारे लोक आहेत किंवा मग ज्यांनी अजून पायथन शिकलेलं नाही आहे, अजून कुठलीच लँग्वेज शिकलेली नाही आहे, त्यांना थोडंसं क्लिअर होईल की टूल काय असतं. टूल आपल्या घरात पण टूल्स असतात, ते काहीतरी आपल्यासाठी कामं करतात. तसेच हे सगळे टूल्स आपण बघितलेत की जे आपल्यासाठी काम करत आहे. पहिला टूल आपल्यासाठी काम करतोय की तो आपल्यासाठी काहीतरी प्रिंट करून देतो. दुसरा टूल काय काम करतोय, तो युजरकडून इनपुट घेतोय. तिसरा टूल काय करतोय, कन्वर्जन करतोय इंटिजरमध्ये. चौथा टूल काय करतोय, फ्लोटमध्ये कन्वर्ट करतोय. हा टाईपवाला टाईप चेक करतोय. असे हजारो आणि लाखो टूल्स आहेत पायथनमध्ये आणि इतर लँग्वेजमध्ये की ज्यांचा काहीतरी स्पेसिफिक मिनिंग आहे. मग आता एवढं सगळं आपण पाठ करत बसायचं का, हा तुमच्या पुढे प्रश्न आला असेल की प्रत्येकच टूल मला आलं पाहिजे का. तर असं काही नाही आहे. जेव्हा तुमचं जसं काम असेल तसं गुगलवर जायचं, शोधायचं, वापरायचं आणि काम आपलं संपून घ्यायचं. आणि असं जर तुम्ही मल्टिपल टाइम्स जर तुम्ही फ्लोटला यूज केलं, इंटिजरला यूज केलं, तर आपल्याला सवय होऊन जाते ना. आपल्याला दरवेळी आता तुम्हाला सांगायची गरज आहे का की प्रिंटचं टूल काय काम करतो काय नाही, तुम्हाला माहिती आहे. कारण आपण खूप वेळेस वापरलं या टूलला. मग प्रॅक्टिस एकदा तुम्ही करत करत गेले की सगळे टूल्स तुमची तोंडपाठ होऊन जाणार आहेत. ओके, आणि जर एखादं नाही आठवलं, सिम्पल गुगलवर जायचं, चेक करायचं त्याचं काम काय आहे काय नाही, काय करतो तो, आणि बस दॅट्स इट. आपलं जे काही काम असेल ते कंटिन्यू करायचं. अजिबात काही पाठ करत बसायचं नाही. ओके, सो इथपर्यंत समजलंय तुम्हाला. चला, दिस इज सेकंड स्टेज. समजलंय काय असतात टूल्स. मी टूल्स आणि फंक्शन्स दोन्ही एकच आहे आपल्यासाठी सध्याला, पण फंक्शनचा वापर का करायचा हे तुम्हाला समजलं असेल आता. चलो, आणि कोणते कोणते टूल्स आपण बघितलेले आहेत ते पण आय होप प्रत्येकाला क्लिअर असेल. चलो, एव्हरी वन इन द चॅट, पटापट पटापट सांगायचे क्लिअर आहे की नाही आहे. मग आपण जाऊया नेक्स्ट पार्टकडे. क्लिअर 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 क्लिअर, व्हेरी गुड. ओके, फाईन. मग जाऊया आपण पुढे. अजिबात आपल्याला टाईमपास करायचा नाही. सो आपल्याला आता बघायचं आहे आता की ॲक्च्युअलमध्ये टेक्निकल टर्म्समध्ये की या फंक्शनला आपण कसं लिहू शकतो किंवा काय याचे फीचर्स असतात, काय काय याच्यामध्ये गोष्टी आहेत, कसं लिहायचं. तर ते आपण स्टार्ट करून द्या. थोडंसं टेक्निकल टर्म. आज मी कुठलाही कोड करणार नाही आहे. ओके, सो काळजी करू नका. सगळ्या गोष्टी आपण या पेज आणि पेनवरती सगळं सॉल्व्ह करणार आहोत, फ्लोज ड्रॉ करणार आहोत, आणि इंटरव्ह्यू क्वेश्चन एक इंटरव्ह्यू क्वेश्चन बघायचा आहे आपल्याला, तो पण मी तुम्हाला सांगेल लास्टला. सो चला, आपण आता डिफाईन करायचं आहे फंक्शनला की फंक्शन काय असतात बाबा. आत्तापर्यंत जे पण आपण सगळं बघितलं आहे ना, याच्या बेसिसवरती आपल्याला एक डेफिनेशन लिहायची फंक्शनची. सो व्हॉट आर फंक्शन्स हे तुम्हाला विचारू शकतो इंटरव्ह्यूवर. व्हॉट आर फंक्शन्स. मग आता प्रोग्रामिंगमध्ये कुठलीही कॉन्सेप्ट असू द्या, ती काय असतं रे, ॲट दी एंड तो कोड आहे. दॅट्स अ कोड, राईट. वेगळं काय असणार आहे का, नाही आहे. कोडच्या लाईन्स असणार आहे ते. मग फंक्शन असू द्या, इतर कुठलेही कॉन्सेप्ट असू द्या, ॲट दी एंड प्रत्येक गोष्ट ही काय असते, कोड असते. आणि कोडच्याही अजून थोडंसं तुम्ही बॅकग्राऊंडला जर जात जात गेले तर ॲट दी एंड सगळ्या गोष्टी काय असतात, 1 0 1 0 1 0. आणि त्याच्याही जर तुम्ही अजून खोलात गेले तर ॲट दी एंड सगळ्या गोष्टी काय असतात, लो व्होल्टेज हाय व्होल्टेज, लो व्होल्टेज हाय व्होल्टेज. ओके, पण जाऊ दे, ते आहेच. आपल्याला बघायचं की फंक्शन ही कोर कॉन्सेप्ट नक्की काय आहे. मी तुम्हाला सांगितलं हा जस्ट एक कोड असतो. मग मी असं जर तुम्हाला सांगितलं की यार, मी असं म्हणतोय तुम्हाला की जर एखादी गोष्ट मला मल्टिपल टाइम्स रिपीट करायची आहे आणि त्याला मला रिपीट करू द्यायचं नाही आहे, सॉरी, मल्टिपल टाइम्स यूज करायची आहे आणि त्याला मला रिपीट करू द्यायचं नाही आहे युजरला, म्हणजे एकाच कामासाठी मी 10,000 वेळा एकच कोड लिहित बसणार नाही आहे. मी त्याच कोडला यूज करणार 10,000 वेळेस, जेणेकरून माझा टाईम वाचावं, माझ्या कोडची साईज स्मॉल व्हावी. मग आता एक सिम्पल जे डेफिनेशन लिहितो मी, सिद्धेशने सांगितलं आहे चॅटमध्ये, तो असं म्हणतोय की ब्लॉक ऑफ कोड विच इज
विच परफॉर्म्स अ स्पेसिफिक ऑपरेशन और टास्क. परफेक्ट आहे डेफिनेशन. आपण थोडंसं याला मॉडिफाय करूया. फंक्शन म्हणजे पहिली गोष्ट काय असते, अ ब्लॉक ओके ऑफ कोड किंवा लाईन्स ऑफ कोड वॉट एव्हर. आता ब्लॉक म्हटल्यानंतर आपल्याला समजलं पाहिजे की बाबा असा बॉक्स आहे आणि याच्यामध्येच आपल्याला त्या गोष्टी लिहायच्या आहेत. ओके, सो हा एक कोडचा ब्लॉक आहे सिम्पल. पण नेमकं कशासाठी वापरतो आपण हा, टू परफॉर्म अ पर्टिक्युलर टास्क. ओके, टू परफॉर्म अ पर्टिक्युलर टास्क, काहीतरी टास्क परफॉर्म करण्यासाठी आपण याचा वापर करतो. मग आता हा जो टास्क आहे, हा टास्क त्याला कोण सांगतं, एकतर आपण सांगणार किंवा ऑलरेडी त्यांनी सांगून ठेवलेले आहेत. ओके, जर त्यांनी आपल्याला स्वतः लिहून दिलेले आहेत फंक्शन्स, कोड लिहून दिलेले आहेत, मग आपण ॲज इट इज यूज करतो. आणि नाही आपल्याला जर वेगळं काहीतरी करायचं आहे, मग तुम्ही स्वतः पण हा कोड इकडे टाकू शकता किंवा स्वतःचं फंक्शन इकडे क्रिएट करू शकता. बरं, केला आपण. ब्लॉक ऑफ कोड आहे टू परफॉर्म पर्टिक्युलर टास्क. पुढे जाऊन थोड्याशा गोष्टी अजून करायच्या, की का वापरायचा. ओके ओके, इट इज यूज्ड ओके इट इज यूज्ड टू रिड्यूस कोड रिपिटिशन. बघा, कोडचं जे काही रिपिटेशन आहे याला आपण रिड्यूस करण्यासाठी आपण यूज करतो. म्हणजे चौथा पॉईंट असा आला की वी कॅन रियूज फंक्शन्स. ओके, आपण फंक्शन्सला रियूज करू शकतो. हा चौथा पॉईंट आला खूप महत्त्वाचा. नाऊ आता फंक्शनला तुमच्या काहीतरी इनपुट असतं आणि काहीतरी आउटपुट असतं. हे तर आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. कुठलाही टूल असू द्या, त्याला सांगावं लागेल ना आपल्याला बाबा की आपल्या घरामध्ये फॉर एक्झाम्पल एखादा व्यक्ती आला काम करणार, फॉर एक्झाम्पल किचनचं काम करणारा व्यक्ती आला, तर त्याला आपल्याला सांगावं लागतं की बाबा तुला हे करायचं आहे, हे नाही करायचं आहे. त्याला प्रॉपर इनपुट आपल्याला द्यावं लागतं. तर आणि तरच तो काय करतो, त्याचं काम करतो स्पेसिफिक काय असेल ते आणि आपल्याला फायनल आउटपुट देऊन टाकतो. म्हणजे तसंच फंक्शनसाठी आपल्याला इनपुट लागतं आणि फंक्शनकडून तुम्ही आउटपुटसुद्धा एक्सपेक्ट करू शकतो. ओके, सो पाचवा पॉईंट असा आहे, फंक्शन ओके मे नीड सम इनपुट. फंक्शनला काहीतरी इनपुट लागू शकतं. असं काही नाही आहे की तुम्हाला द्यावंच लागतं. हे गोष्ट लक्षात ठेवा. असं काही स्पेसिफिक लिहिलेलं नाही आहे कुठं की तुम्हाला द्यावंच लागतं. नाही, नाही असं काही नाही. तर जर तुमचं काम असं आहे की त्यामध्ये 2 गोष्टी लागणार आहेत तुम्हाला. जर तुमचं ॲडिशन करायचं तुम्हाला, तर 2 नंबर लागणार आहे तुम्हाला. तुम्हाला जर मल्टिप्लिकेशन करायची आहे, तर तुम्हाला 2 नंबर लागणार आहे. तुम्हाला कोणाबद्दल इन्फॉर्मेशन प्रिंट करायची आहे, तर मग काही गरज नाही आहे. डायरेक्ट प्रिंट स्टेटमेंट लिहून टाका, इन्फॉर्मेशन देऊन टाका. काही इनपुट द्यायची गरज नाही अजिबात. ओके, सो हे लिहायचं. त्यानंतर तुमचं काम झाल्यानंतर, तुमची ॲडिशन झाली, सबट्रॅक्शन झालं, तुमचं काय कॅल्क्युलेशन झालं, हे सगळं झाल्यानंतर आपण फंक्शनकडून एक्सपेक्ट करतो की बाबा त्याने मला परत रिटर्न काहीतरी द्यावं. एकतर त्याने मला रिटर्न द्यावं किंवा तिकडे जागेवरती प्रिंट करून टाकावं. सो 6वा पॉईंट असा आहे की फंक्शन मे रिटर्न सम आउटपुट. फंक्शन काहीतरी आउटपुट इकडे लिहू शकतो. मग आता हे सगळं जस्ट आपल्याला ड्रॉ करायचं आहे की काय असतं फंक्शन, काय नाही. सिम्पल इकडे फ्लो तुम्हाला दाखवतो मी. बघा, जर मी इकडे एक फंक्शन लिहिलं म्हणजे काय, एक कोड लिहिला. फॉर एक्झाम्पल हा तुमचा कोड आहे. दिस इज ब्लॉक ऑफ कोड. ओके, परफेक्ट. आणि हा काहीतरी स्पेसिफिक काम करतोय. काय काम करतोय आपल्याला माहीत नाही अजूनपर्यंत. याला काय लागतंय, इट रिक्वायर्स अन इनपुट. पण हे इनपुट काय असं हे ऑप्शनल आहे. तुम्हाला द्यायचं तर तुम्ही देऊ शकता बेस्ड ऑन युअर रिक्वायरमेंट. हे इनपुट याला आपण देणार आणि हा आपल्याला काय देतोय, आउटपुट देतं. आउटपुटसुद्धा ऑप्शनल आहे. जर तुम्हाला त्याने परत द्यायचं ठरवलं तर तुम्हाला देईल, अदरवाईज तो प्रिंट करून टाकेल. फॉर एक्झाम्पल आपण ए आणि बी ची ॲडिशन केली आणि लगेच प्रिंट करून टाकलं तिथेच. मग आपल्याला फंक्शनकडून परत घ्यायची गरज आहे का, नाही घ्यायची गरज आहे. तो त्याचं त्याचं प्रिंट करून टाकणार. मग आउटपुटसुद्धा काय असतं आपलं, आउटपुटसुद्धा असतं ऑप्शनल. सो दिस इज अगेन ऑप्शनल थिंग. परफेक्ट. आता एक महत्त्वाचा इंटरव्ह्यू क्वेश्चन आणि महत्त्वाचा टॉपिक आपल्याला बघायचा आहे याच्याच बेसिसवरती. काय असतं की ज्या वेळेस तुम्ही फंक्शनला व्हॅल्यू देतात, व्हॅल्यू पास करतात, म्हणजे या फंक्शनचं नाव आहे फॉर एक्झाम्पल, फंक्शनचं नाव आहे टेस्ट नावाचं फंक्शन आहे. ओके, टेस्ट नावाचं हे फंक्शन आहे आणि या टेस्ट नावाच्या फंक्शनला तुम्हाला काहीतरी इन्फॉर्मेशन पास करायची आहे, इन्फॉर्मेशन पाठवायची आहे. मग आपण वरती बघितलं होतं की कुठल्याही फंक्शनला किंवा कोडला, टूलला जर तुम्हाला यूज करायचं तर काय करावं लागतं, आपल्याला त्याला कॉल करावा लागतो. कॉल करायचं म्हणजे वापरायचं सिम्पली. सो जर मी इकडे टेस्ट असं लिहिलं, ओके, हे झालं तुमचं टेस्ट. आणि या टेस्टला मला जर 2 गोष्टी इनपुट करायच्या आहे, कोणत्याही इनपुट 1
इनपुट 2 हे जर मला त्याला पाठवायचं असेल तर या इनपुट 1ला आणि इनपुट 2ला आपण काय म्हणणार हे लक्षात घ्या. सो ज्या वेळेस आपण इन्फॉर्मेशन पाठवतो ओके, वी सेंड डेटा टू फंक्शन. आपण डेटा पास करतोय ना फंक्शनला, सेंड करतोय, त्यावेळेस आपण इनपुट 1ला आणि इनपुट 2ला एक स्पेसिफिक नाव दिलंय, त्याला म्हणायचंय आर्ग्युमेंट. ओके, ही झाली आर्ग्युमेंट फंक्शनची. ज्या वेळेस फंक्शनला डेटा आपण पाठवतो, सेंड करतो, त्याला म्हणायचं आर्ग्युमेंट. बरं, हे तर झालं इनपुट 1 आणि इनपुट 2 तर झालं बाबा. पण आता हा जो काही टेस्ट आहे हा काय करतो, याच्याकडे दोन बॉक्स आहे, ए नावाचा बॉक्स आहे आणि बी नावाचा बॉक्स आहे. मग इनपुट 1 इनपुट 2 हे जर पाठवून दिले, ओके, दिस इज पास केले आपण व्हॅल्यूज. आता याला स्टोअर कुठं करणार, ए मध्ये स्टोअर केलं आणि बी मध्ये स्टोअर केलं. मग ज्या बॉक्समध्ये किंवा ज्या ठिकाणी ज्या व्हेरिएबलचा यूज करून फंक्शन डेटा ॲक्सेप्ट करतोय, काय डेटा पास करतो आर्ग्युमेंट्स, आणि दुसरं काय आहे, हे झाले तुमचे इनपुट 1 हा इथे आला, इनपुट 2 इथे आला, आणि हा डेटा कुठे आला आता, दिस इज युअर टेस्ट नावाचं फंक्शन आहे, आणि ए आणि बी. सो या ठिकाणी हे जे काय ए आणि बी आहे, ए बी हे बोथ काय, दिस आर पॅरामीटर्स. एकदम सिंपल कॉन्सेप्ट आहे. हे काय केले आपण, ॲक्सेप्ट केले, ॲक्सेप्टेड. परत एकदा लिहितो, जस्ट सेकंड. अबे यार, ॲक्सेप्टेड इन ए बी. इनपुट इकडे गेला 1 ए मध्ये आणि बी मध्ये हा गेला, सिंपल. असं म्हणजे सिंपल. इनपुट 1 मधला डेटा गेला ए मध्ये, इनपुट 2 मधला डेटा गेला बी मध्ये. मग त्याच्यामध्ये इनपुट 1 आणि इनपुट 2 काय होते, हे होते आर्ग्युमेंट्स. म्हणजेच काय नाही, डेटा होल्ड करता, बाकी काही वेगळं काही नाही. हे सिंपल व्हेरिएबल्स असतात, आणि हे झाले पॅरामीटर, जस्ट टर्म दिलं याला पॅरामीटर्स. तर आता आर्ग्युमेंट्स आपण कधी यूज करतो, फंक्शन कॉल करायच्या वेळी, आणि पॅरामीटर्स कधी कुठे लिहिले असतात, फंक्शन यूज करायच्या वेळेस. सिंपल. किंवा फंक्शन जे काय बॉडी आहे फंक्शनची, फंक्शन जो काय कोड आहे त्याच्यामध्ये या गोष्टी आपण ॲक्सेप्ट करतो आणि मग यूज केले जातात. ओके, सो सगळ्यात मोठा डिफरन्स आणि महत्त्वाचा डिफरन्स तुम्हाला आज समजलेला आहे की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन आर्ग्युमेंट आणि पॅरामीटर्स. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट इंटरव्ह्यू क्वेश्चन. ओके, याला लिहितो मी, दिस इज IMP क्वेश्चन. काय आहे, डिफरन्स बिटवीन आर्ग्युमेंट्स अँड पॅरामीटर्स. खूप लोकांना हा डिफरन्स समजत नाही. सो डिफरन्स असाच, एवढा सिंपल डिफरन्स आहे. आर्ग्युमेंट्स म्हणजे काय, आर्ग्युमेंट्स म्हणजे काय, डेटा, डेटाच आहे, डेटा दॅट वी पास टू अ फंक्शन, पास टू अ फंक्शन. असा डेटा जो आपण फंक्शनला पास करतो त्याला आर्ग्युमेंट असं म्हणायचं. आणि पॅरामीटर्स म्हणजे काय, बघा इकडे, पॅरामीटर्स म्हणजे काय, डेटा इन विच, ओके, वी कॅच, वी नाही, डेटा इन विच फंक्शन कॅचेस, फंक्शन कॅच करतो ना, इन विच फंक्शन कॅचेस, फंक्शन कॅचेस डेटा फ्रॉम आर्ग्युमेंट्स. आर्ग्युमेंटमधला डेटा ज्या व्हेरिएबलमध्ये कॅच करतो आपण, किंवा ज्या डेटामध्ये कॅच करतो त्याला समजायचं आहे पॅरामीटर्स. आणि आर्ग्युमेंट्स काय असतात, जो डेटा आपण फंक्शनला पास करतो. हे कधी यूज केलं जातं, फंक्शन कॉलिंगच्या वेळेस हे वापरलं जातं, आणि हे फंक्शनच्या डेफिनेशन असेल किंवा फंक्शन जो काय कोड आहे त्यावेळेस या गोष्टी यूज केल्या जातात. ओके, सो सिद्धेशने सांगितलं चॅटमध्ये, पॅरामीटर फंक्शनच्या डेफिनेशनमध्ये यूज केला जातो, म्हणजेच फंक्शनच्या कोडमध्ये वापरला जातो टू ॲक्सेप्ट द डेटा फ्रॉम आर्ग्युमेंट्स, किंवा बाहेरून ॲक्सेप्ट करण्यासाठी. पण जे काही पॅरामीटर्स, पॅरामीटर्स ते झाले, आर्ग्युमेंट्स असे झाले की जो डेटा आपण पास करतो त्याला म्हणायचं आर्ग्युमेंट्स. सो आता मला सांगा, मी दोन इकडे फंक्शन्स लिहितो, त्यामध्ये पॅरामीटर्स कोणते आणि आर्ग्युमेंट्स कोणते आपल्याला जस्ट सांगायचं. ओके, सो एक्झाम्पल 1 इथे असणार आहे, एक्झाम्पल 2 इथे असणार आहे. एक्झाम्पल 1 मध्ये बघा, ओके, मी असं लिहिलंय, हा बॉक्स इकडे काढला, या बॉक्समध्ये मी पास केलेला आहे, आय थिंक ओके, परफेक्ट. इथं झालं हे,
चला, यामधले पॅरामीटर्स कोणते आणि आर्ग्युमेंट्स कोणते मला सांगायचं. चला, व्हॉट आर पॅरामीटर्स. इकडे पॅरामीटर्स कोणते आहेत, पॅरामीटर्स कोणते आणि आर्ग्युमेंट्स कोणत्या, इथे सांगायचं आणि इथे पण सांगायचं. व्हॉट आर पॅरामीटर्स आणि व्हॉट आर आर्ग्युमेंट्स. चलो, पटापट सांगायचं आहे क्विकली, काही यामध्ये अवघड नाही. आपण एकदम इझिली आणि एकदम सिम्पल वेमध्ये सगळ्या गोष्टी समजून घेतलेल्या आहेत. चला, मला असं अपेक्षित आहे की प्रत्येकाने मला सांगायचं की यामधले पॅरामीटर्स कोणते आहेत आणि आर्ग्युमेंट्स कोणते आहेत. चला, सिम्पल आहे मित्रांनो खूप. चलो एव्हरीवन. येस, परफेक्ट. पॅरामीटर्स कोणते आहेत, ए कोमा बी, हे फर्स्ट एक्झाम्पलमध्ये झाले पॅरामीटर्स, आणि काय एक्स आणि वाय हे झाले आर्ग्युमेंट्स. आता मला सांगा सेकंड एक्झाम्पलमध्ये, व्हॉट अबाउट सेकंड एक्झाम्पल्स, व्हॉट अबाउट सेकंड एक्झाम्पल, व्हॉट अबाउट सेकंड एक्झाम्पल. आता इथं मी जर मेमरी लिहितो, मेमरीमध्ये कसं असतं बघा इथे. चला, देर इज नो आर्ग्युमेंट इन एक्झाम्पल 2. वाय? एक्झाम्पल 2 मध्ये आर्ग्युमेंट्स नाही असं कसं म्हणतोय तू? आपण डेटा पास करतोय ना इथे, एक्स आणि वाय पास करतोय, मग आर्ग्युमेंट्स आहेत. असं कसं नाही आहे, आर्ग्युमेंट्स नाही असं काही नाही आहे. चला चला, हे तुम्हाला हे डायग्राम काढल्यानंतर क्लिअर होणार आहे. आता आर्ग्युमेंटही आहे आणि पॅरामीटर पण आहे. चलो 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 चलो, चला, तर याचा आन्सर तुम्हाला समजतं नसेल तर मी तुम्हाला सांगतो. बघा, एक्झाम्पल 1 मध्ये तर एकदम सिम्पल आहे. एक्झाम्पल 1 मध्ये काय, पॅरामीटर्स ए बी तुम्हाला दिसत आहे, आर्ग्युमेंट्स एक्स वाय तुम्हाला दिसत आहेत. इथे खाली आहे थोडंसं बघा, काय असतं रे, प्रत्येक डेटा आपण ज्या ठिकाणी स्टोअर करतो त्याचा काय असतो, ॲड्रेस वेगळा असतो. मग फॉर एक्झाम्पल हा ए बी, याचा ॲड्रेस आहे 101 ॲड्रेस आहे, याचा ॲड्रेस असतो 102 आहे. आणि हा फंक्शन जे काही यूज केलेले आहेत आपण एक्स आणि वाय, याचा ॲड्रेस फॉर एक्झाम्पल 201 आहे आणि 202 आहे याचा ॲड्रेस. इथे बघा, इकडे या थोडंसं या एक्झाम्पलमध्ये. आता जरी आपण नावं सेम वापरलेली असली तरी हे जे काही बाहेरचे एक्स वाय आहेत ना, हे झाले पॅरामीटर्स. एक्स वाय हे झाले पॅरामीटर्स. फॉर एक्झाम्पल यांचा ॲड्रेस काहीतरी 301 आहे आणि हा 302 आहे, हा याचा ॲड्रेस आहे. पण हे जे काही आपण इंटरनल यूज केलेले आहेत ॲज अ पॅरामीटर्स, ओके, पॅरामीटर्स सुद्धा एक्स वायच आहेत आपले. मी दोन्ही लिहिले इकडे, दोन्ही पण एक्स वाय पॅरामीटर आणि आर्ग्युमेंट्स पण एक्स वायच आहेत. पण लक्षात घ्या, यांची जी काय लोकेशन आहे ही दोघांची वेगवेगळी आहे. जरीही त्यांचं नाव सेम असलं तरी त्यांची लोकेशन डिफरंट असणार आहे. हा एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल 501 502, डिफरंट लोकेशन, डिफरंट लोकेशन, आणि हे सुद्धा झालं डिफरंट लोकेशन. अच्छा, म्हणजे याच्यावरून आपल्याला असं समजलं आता की जेवढे पण आपण व्हेरिएबल्स फंक्शनमध्ये यूज करू, यांचं काहीतरी सेपरेटच जागा असते, काहीतरी सेपरेटच यांची मेमरी लोकेशन असते. हे तुम्हाला याच्यावरून मला दाखवून द्यायचं आहे. कसं दाखवलं तुम्हाला मी, बघा इकडे एक्स आणि वाय सेम नाव यूज केलं मी, पण जे एक्स वाय आपण ॲज अ आर्ग्युमेंट यूज करतोय त्यांचा ॲड्रेस डिफरंट आहे, ॲड्रेस डिफरंट. आणि जे आपण एक्स वाय यूज करत आहोत ॲज अ पॅरामीटर्स कॅच करण्यासाठी, त्यांचा मेमरी लोकेशन डिफरंट आहे. सो इच, बघा इकडे, सो इफ वी यूज, किंवा सिंपल सांगूया, सो parameters and arguments have different memory locations, different memory locations, हे समजून घ्यायचं. ओके, सो हा डिफरन्स क्लिअर झालाय तुम्हाला. पहिले तर तुम्हाला विचारलं एखाद्या इंटरव्ह्यूअरने की बाबा व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन आर्ग्युमेंट अँड पॅरामीटर, तर इंग्लिशमध्ये त्याला सिंपल सांगायचं की सर, आर्ग्युमेंट अँड पॅरामीटर्स आर बोथ यूज्ड विथ द फंक्शन्स कॉन्सेप्ट, ओके, वेर इन arguments is are the data or the variables that we pass to a function, okay, that things, those things are called as arguments. To accept those arguments, whatever the variables that we use are called as parameters. Simple आहे. To accept we use parameters, to send
वी यूज आर्ग्युमेंट्स. आणि हे सगळं दोन्हीही जे काही गोष्टी आहेत या रिलेटेड आहेत फंक्शनसोबत. अजून एक थोडं पुढे त्यांना सांगायचं, एक गोष्ट एक्स्ट्रा सांगायची की बोथ दी आर्ग्युमेंट्स अँड पॅरामीटर्स शेअर अ डिफरंट मेमरी लोकेशन्स. डिफरंट मेमरी लोकेशन्स असतात. त्यामुळे असं काही नाही आहे की जर तुम्ही एक्स आणि वाय हे आर्ग्युमेंटला नाव दिलं आणि तेच नाव तुम्ही ॲज अ पॅरामीटर दिलं तर तुम्हाला काही वेगळं बघायला भेटेल असं काही नसतं. सेम आहे, फक्त मेमरी लोकेशन दोघांचे डिफरंट असणार आहेत. जर तुम्ही एक्स आणि वायमध्ये तिकडे 10 आणि 20 पास केला तर इकडे पण 10 आणि 20 यामध्ये येईल, पण दोघांचे मेमरी लोकेशन वेगवेगळे असणार आहे. उद्या जर तुम्ही एक्समध्ये जर 11 टाकलं तर असं होणार नाही की याच्यामधला 10 चेंज होईल. मी तुम्हाला दाखवतो, थोडंसं कन्फ्युजन होत असेल तर लेट्स सी. बघा, एक्स आणि वाय, एक्समध्ये होता 10, वायमध्ये होता 20. हे तुम्ही पास केले तुमच्या फंक्शनला. फंक्शन काय करतोय, परत एकदा हे एक्समध्ये घेईल आणि हे वायमध्ये घेईल. 10 घेतला, 20 घेतला. आता काय केलं, जर मी हे ॲड करण्याच्या आधी एक्स प्लस वाय करण्याच्या आधी मी काय केलं, एक्स प्लस वन केला, वाय प्लस वन केला. म्हणजे काय झालं, या एक्समध्ये काय झालं आता 11 झाला, ह्याच्यामध्ये काय झाला 21 झाला आहे. हां, म्हणजे याचा अर्थ असा नाही की याच्यामध्ये पण बदल होणार, असं नसतं. बघा, या दोन्हीही गोष्टी डिफरंट लोकेशनला आहेत. एक्स 10, वाय 20, डिफरंट लोकेशन. आणि ही डिफरंट लोकेशन असणार आहे ही वाली एक्सवाली. इकडे काय होणार 11 होणार, इकडे काय होणार 21 होणार. सो दिस इज अ डिफरंट लोकेशन. हा फरक आहे दोघांमधला, दोन्हीही वेगवेगळ्या लोकेशनला आहेत. दॅट्स वाय तुम्ही फंक्शनच्या आतमध्ये जाऊन जर तुम्ही काही वेगळे चेंजेस केले, एक्समध्ये तुम्ही 1 ॲड करा, 10 ॲड करा, काय करायचं ते करा, तुम्हाला तुमच्या हातात कंट्रोल आहे. याचा अर्थ असा नाही की या दोघांमध्ये बदल होणार. का? कारण दोन्हीही डिफरंट लोकेशनवरती असतात, जरीही त्यांचे नावं सेम असले तरीही. ओके, कारण 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 प्रत्येक जो काही फंक्शन आहे त्या फंक्शनसाठी सेपरेट एक मेमरी कॅटलॉग क्रिएट केला जातो, त्याला म्हणायचं ॲक्टिवेशन रेकॉर्ड. हे आत्ताच लक्षात ठेवा. ओके, याचं कारण कसं आहे, बिकॉज एव्हरी फंक्शन हॅज ॲन मेटा डेटा. म्हणजे त्याचा डेटा असू शकतो, त्याच्यामध्ये काय व्हेरिएबल्स आहेत, काय गोष्टी, छोटा कॅटलॉग किंवा कॅटलॉग म्हणा. कॅटलॉग मेंटेन इन रॅम. ओके, मेंटेन इन रॅम, कॉल्ड ॲज, त्यालाच काय म्हणतो आपण, कॉल्ड ॲज ॲक्टिवेशन रेकॉर्ड. हे कोणी विचारणार नाही तुम्हाला तरी सांगतो, ॲक्टिवेशन रेकॉर्ड. म्हणजे प्रत्येक फंक्शनचा ॲक्टिवेशन रेकॉर्ड हा वेगवेगळा असतो, हे लक्षात घ्या. ओके, समजलं इथपर्यंत प्रत्येकाला? चला, फंक्शन टॉपिक काय आहे, फंक्शन आपण का वापरतो, फंक्शनमधल्या महत्त्वाच्या कॉन्सेप्ट कोणत्या कोणत्या आहेत, पॅरामीटर्स काय असतात, आर्ग्युमेंट्स काय असतात, त्यांच्यामधला डिफरन्स तुम्हाला समजलाय. त्याच्यानंतर जर पॅरामीटर आणि आर्ग्युमेंटचे तुम्ही जर सेम नावं दिली एक्स आणि वाय तर त्यांचे मेमरी लोकेशन्स हे डिफरंट असतात, हे पण तुम्हाला आता क्लिअर झालं असेल. आणि चौथा पॉईंट असा की प्रत्येक जे काही फंक्शन असणार आहे, प्रत्येक टूल असणार आहे, त्याचा सेपरेट मेटा डेटा मेंटेन केला जातो, की त्याच्यामध्ये किती व्हेरिएबल्स आहेत, त्या व्हेरिएबलमध्ये काय डेटा आहे, त्यांची लोकेशन काय आहे, सगळ्या गोष्टी, अजून खूप साऱ्या गोष्टी असतात ज्या आपण पुढे जाऊन बघणार आहोत हळूहळू. ओके, त्यालाच म्हणायचं ॲक्टिवेशन रेकॉर्ड. मी व्यवस्थित लिहितो आहे, रेकॉर्ड, दिस ॲक्टिवेशन रेकॉर्ड. ॲक्टिवेशन रेकॉर्ड. ओके, समजलं असेल तर चॅटमध्ये मला प्रत्येकाने क्लिअर टाईप करायचं आहे. चलो एव्हरीवन, टाईप क्लिअर इन द चॅट जर तुम्हाला या गोष्टी क्लिअर असतील तर. फंक्शन नावाचा टॉपिक आहे आपला हा, अँड आय गेस दिस इज पार्ट नंबर 1. फंक्शन पार्ट 1. येस, पार्ट 2 मध्ये आपण एक्झाम्पल्स बघूया आणि कोडिंग वगैरे बघूया काय असेल ते याच्या रिलेटेड. ओके, चलो. जर हे क्लिअर झालं असेल तर चॅटमध्ये मला प्रत्येकाने क्लिअर सांगा, आणि देन वी कॅन. चलो गाईज, so this was day number 15, functions part number 1.